टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम आणि अपिपी साऊंड 6 दिवसामध्ये भरपूर सारी मेहनत, आमचे तिन्ही ऑफिशियल ज्यांची मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहता. ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे, फ्लिक केला आहे, अगदी आपण पाहतोय फाईन केले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत, प्रयत्न कमालीचे होते परंतु चेंडू झालाय फरार सीमारेषेच्या पलीकडे चौका. चांगला बॉल परंतु पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जर पाहायला गेलं ना तर आता जाऊन पोहोचतंय ते 7 वरती. 7 धावा धावफलकावरती आहेत. अमोल चव्हाण ऑन स्ट्राईक आहे. आणखीन एक चांगला बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकच धाव पाहायला मिळते. जोखीम उचलण्याचा प्रयत्न करत नाहीये, अगदी सिंगल डबल. आणि जसं एखादा खराब बॉल येईल ना त्याच्यावरती एक मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. 8 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील जर पाहायला गेलं ना तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय, 1 बॉलचा खेळ बाकी आहे. एक अभ्यंतर चेंडू फेकला होता नीतू माली यानं. धावा धावफलकावरती आपण पाहू शकता इथून आपल्याला पाहायला मिळतात त्या 8. पहिलं षटक चालू असताना नीतू मालीचं पहिलं षटक कमालीचं राहिलं आतापर्यंत. ऑन साईडला विथ द स्पिन फटका चांगला आहे डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, जाईल बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. समीर मालीच्या बाट मधून आलाय. समीर माळीवरती जोरदार बोली लागली होती. भडवळचा खेळाडू आहे समीर माळी, विस्फोटक फलंदाज आहे. गेल्या वर्षीपासून KPL मध्ये या फलंदाजाने मात्र चमकदार कामगिरी केली. एक अनोखी शैली आहे त्याच्या बॅटिंगची, परंतु धावा येत आहेत. टेक्निकली वेल कंपोज म्हणता येणार नाही, परंतु त्याच्याकडे असलेले उत्तम फटके आहेत, स्वतःचे बनवलेले फटके आहेत आणि त्या फटक्याने तो मात्र नक्कीच धावा कमवतो. आणि नुकताच त्यानं षटकार केसलाय, 6 धावा आल्यात. गोलंदाजीसाठी येतोय तो योगेश बदे, कळमचा खेळाडू. पहिल्या दिवसामध्ये मी नक्कीच पाहिलं होतं फलंदाज आपला पंकज बदेला देखील, परंतु तो या स्पर्धेतून बाहेर गेला. चांगली कामगिरी त्याची राहिली होती. हा देखील योगेश बदे लेदर प्लेयर देखील आहे. पाहूयात अभि देवघरे. अभि देवघरेची प्रत्येकावरती नजर असते, संपूर्ण वर्षभर पाहत असतो की नक्की कोणता खेळाडू कुठे खेळतोय, चांगली कामगिरी करतोय की नाही. अभि देवघरे सर्व इतर पॅकर सारखी किंवा इतर कॅप्टन सारखी 1-1.5 महिन्यामध्ये चॉईस करत नाही. तो वर्षभर पाहतो नक्की एक्झॅक्टली प्लेअर फॉर्म मध्ये आहे की नाही. योगेश बदे आलेत गोलंदाजीसाठी. आणि गतवर्षी आपण पाहताना हीच फायनल देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. ते फटका फसलाय, फलंदाज इथून परतताना पाहायला मिळतोय. अमोल चव्हाण मोठी विकेट, बिग विकेट, या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट. या टीमचा ट्रम्प कार्ड, टीमचा कॅप्टन अमोल चव्हाण बाद. पर्व आपण क्रीडा संकुलात पाहिलं आणि मला अजूनही आठवतोय की 6वं पर्व त्याचं आयोजन देखील क्रीडा संकुलातच झालं होतं. सन्माननीय अमरशेठ मिसाळ यांनी ते आयोजन केलं होतं. कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती, त्यांचाच संघ मैदानात खेळतोय. श्री 11 म्हटल्यानंतर नरेंद्रजी गोमारे. या विकेटसाठी विशुदादा बोराडे आणि
सचिन शेठ गरत बकासूर बैलाचे मालक यांच्या वतीनं या विकेटसाठी गोलंदाज योगेश बदेला मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. पहा बैलगाडा शर्यतीतील एक भली मोठी नावं सचिन शेठ गरत आणि विशुदादा बोराडे यांच्या वतीनं या विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपयांचं कॅश प्राईज का देणार नाहीत. अमोल चव्हाण बाद झालाय. नरेंद्र गुमारे साहेब सामना पाहत असतील, क्रीडांगणावरती असतील तर त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. इथे चांगला फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय बॉलला. आल्या आल्या इरादे स्पष्ट करतोय. कल्पेश जाधवच्या बाट मधून आलाय. जाधवने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एक 49 धावसंख्येची इनिंग साकारलेली आहे. तोच कल्पेश जाधव धामोतेचा आणखी एक स्टार खेळाडू मैदानावरती खेळताना. अपील 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 मैदानावरती आपण पाहता लाऊडली अपील केली जाते. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न स्कूप करायचा होता. पंचांकडे अपील केली जाते. अगदी पंच देखील तटस्थ उभे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच सांगतात की हा डॉट बॉल आहे. ही विकेट माहिती आहे अभि देवगरे यांना फार महत्वाची विकेट आहे. कल्पेश जाधव ज्यानं 49 धावसंख्येची इनिंग या स्पर्धेमध्ये साकारली आहे, त्याची विकेट या मॅच मध्ये महत्वपूर्ण आहे. अमोल चव्हाणची विकेट आल्यानंतर कुठेतरी आता आपण पाहतो ना की कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो आल्या आल्या खऱ्या अर्थानं कोणतंही प्रेशर न घेता इथून मात्र त्याने एक मोठा फटका एक्झिक्यूट केला. त्यानंतर मात्र पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. योगेश बदे गोलंदाजीसाठी चांगली कामगिरी करतायत. हलक्या त्यानं कट केला आहे. शॉर्ट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. एकच जाबीतून आपल्याला पाहायला मिळते. आता यावेळी खऱ्या अर्थानं थोडीशी समजदारी दाखवली गेली आहे. एक सिंगल दाब आली आहे. दाबा धावफलकावरती आपण पाहू शकता 21 धाबा या धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 21 धाबा धावफलकावरती आहेत. एक महत्वपूर्ण विकेट आले. अमोल चव्हाण टीमचे कॅप्टन अगदी लवकर परतलेत. इथे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे येत असताना अगदी आपण पाहतोय झेल तर अगदी सेफ लँडिंग झाली आहे. तोपर्यंत 2 धावा पुनश्च एकदा पाहायला मिळतील. अभि देवगरे देखील आपण पाहतोय थोडेसे दूर होते आणि अगदी मिड ऑफ मध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्यापासून देखील थोडासा दूर होता झेल. प्रयत्न खऱ्या अर्थानं केले गेले होते, परंतु थोडासा मोठा चेस होता फिल्डरसाठी आणि तिथे मात्र अगदी सेफ लँडिंग झाली. 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना योगेश यांचं आपण पाहताय. त्या कामासाठी योगेश यांना बोलवलं होतं दुसऱ्या षटकामध्ये. ते काम तर त्यांच्या माध्यमातून पार पडलं गेलं. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं अँगल क्रिएट करत असताना इथे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसऱ्या षटकातील योगेश यांचा आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये आपण त्यांना पाहताय. पहिली विकेट तर त्यांनी मिळवली आहे. ती विकेट देखील फार महत्त्वाची होती. टीमच्या कॅप्टनला बाद केलं. हा चांगला बॉल या बेली. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं देखील समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 24 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे प्रति षटक अगदी जर पाहायला गेलं ना तर 12ची सरासरी राखली आहे. ती बॅटिंग करणाऱ्या श्री 11 बादशाह वॉरियर्स या टीमनं एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुर्बी 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री 11 बादशाह वॉरियर्स. गत वर्षाची फायनल देखील याच झोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याच झोन टीम आणि मैत्रीपूर्ण लढत आहे यात शंका नाही आहे. कारण की सर्वच आपल्या कर्जत तालुक्यातील खेळाडू एकत्र खेळतायत, एका प्लॅटफॉर्मवरती खेळतायत. त्याच्यामुळं प्रत्येकाचे मैत्री संबंध अगदी जवळचे आहेत. क्रिकेटच्या पटलावरती खऱ्या अर्थानं युद्ध देखील जरूर पाहायला मिळतं, परंतु जशी मॅच संपेल ना तसे अगदी जवळचे मित्र देखील आहेत. आणि खऱ्या अर्थानं अभि देवगरे यांचं
चौथ्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला गेला होता की अभि देवगरे यांनी बरीचशी चर्चा झाली होती की या टीममध्ये बॅट्समन थोडेसे कमी आहेत, परंतु अभि देवगरे यांनी गोलंदाज अगदी योग्य निवडलेत. आपल्या टीममध्ये योग्य गोलंदाजांची निवड केली आहे. आणि ज्यावेळी तुम्ही प्रीमियर लीग सारखा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना त्यावेळी तुम्हाला गोलंदाज हे तुमच्या प्रमुख अस्त्र असतं आणि ते खऱ्या अर्थानं अभि देवगरे यांच्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक अगदी आपण पाहताय. पुनश्च एकदा नयन मुंडे आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील. नयन मुंडे या व्हेरिएशनमध्ये गोलंदाजी करण्यामध्ये ओळखले जातात. कट करण्याचा प्रयत्न आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची दाब आली आहे, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, थोडासा जास्तचा स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे धाव फलकावरती 25. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसरं षटक अगदी प्रगतीपथावरती असताना 25 धाव फलकावरती. नयन मुंडे ऑन स्ट्राईक, कल्पेश जाधव. पुनश्च एकदा बाहेर बॉल निघाला. 26 धावा या धावफलकावरती आहेत. बाहेर जाण्याला बॉलला खऱ्या अर्थानं कट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. ही खऱ्या अर्थानं रणनीती देखील असते गोलंदाजाची. फलंदाजांना इथे फटका चांगला आहे. ओर द बॉलर हेड, ब्लॅक स्क्रीन वरती पाठवलंय बॉलला. कल्पेश जाधवच्या बॅटमधून षटक. कल्पेश जाधव चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपण पाहताना 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. नयन मुंडेवरती देखील आक्रमण केलंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, नयन मुंडे आले, त्यांच्यावरती देखील आक्रमण झालं. इथे पाठीमागे खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे दूर राहिले. बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी यश आलंय, मिळतील 4 धावा. चौकार. अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आल्या आल्या षटकाराला, त्यानंतर अगदी पाहतोय की तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि आक्रमक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आक्रमण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय कल्पेश जाधव यांचं. इथे हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रयत्न झाले परंतु प्रयत्न ठरलेत अपुरे. बॉल सीमा पार. इथे आलाय कल्पेश जाधवच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. बेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहता. बॅटिंग करणाऱ्या श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमच्या कॅप्टन लवकर परतला असं वाटलं होतं. अमोल चव्हाण लवकर परतलाय, कुठेतरी थांबवेल आता. इथून मात्र धावसंख्या कुठेतरी आपल्याला थांबताना पाहायला मिळेल, परंतु कल्पेश जाधव जो तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, त्याच्या बॅटमधून जे मोठे फटके येत आहेत ना, धावसंख्या अगदी वेगानं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 42 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट, टी फॉर टॅक, जशास तसं प्रत्युत्तर. आणि इथे कल्पेश जाधवला परतवलं नयन मुंडेनं. एक मोठी विकेट आली आहे.
7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 23 धावसंख्येची विस्फोटक इनिंग ज्यानं साकारली, तो कल्पेश जाधव इथून मात्र बाद झाला. वसीम इलेव्हन आणि आर आर फाउंडेशन नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे एका हाताने झेल कॅरी केलाय. हेस्टनच्या मागे आपण पाहताय कल्पेश जाधवला बाहेर जाणारा बॉल होता, त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न, हेज लागली आणि कल्पेश जाधवनं इथून झेल, कल्पेश सालुंकेने इथे झेल कॅरी केलाय आणि आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट इथून येताना पाहायला मिळतील. संघाचे पुरस्कर्ते विशुदादा बोराडे आणि सचिन शेठ घरत, बक्कासूर बैलाचे मालक यांच्याकडून नयनसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आला. ज्या 2 विकेट फार महत्त्वाच्या होत्या, त्या 2 विकेट नयननं मिळवल्या. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूंवरती आक्रमण केलं गेलं होतं नयनच्या विरोधामध्ये कल्पेशच्या माध्यमातून, परंतु ते आक्रमणाला अगदी शांत बसवलं आणि कल्पेश जाधवची विकेट आल्यानंतर खऱ्या अर्थानं नयननं एक चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आणि चौथ्या क्रमांकावरती जो फलंदाज आला होता ना, त्याला देखील इथून परतावला. पुनश्च एकदा अपील करण्यात आली आहे. पंचांकडे लाहुडली अपील केली जाते. आणि याचा पंचांचा निर्णय जो अंतिम असेल आणि इथून आपण पाहताय पंचांचा डिसिजन आणि इथून बॅट्समन सेफ आहे. बॉल अगदी खांद्याला स्पर्श करून यष्टीरक्षकाकडे निघाला होता आणि तिथून मात्र बॅटर सेफ आहे.
तिसऱ्या ओव्हरचा खेळ देखील इथून समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आपण पाहताय 42 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या 3 बॉलवरती आक्रमण झालं होतं नयनवरती आणि त्यानंतर मात्र नयन 2 विकेट बॅक टू बॅक मिळवल्या आणि शेवटचा बॉल देखील इथून निर्धाव फेकला आणि 42 धाबा या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि आता चौथ्या षटकामध्ये पुनश्च एकदा कॅप्टन नीतू मालीकडे गेलेत. एंड त्यांचा चेंज केलाय. नीतू माली आले चौथ्या षटकामध्ये आपण पाहू शकता. समीर माली ऑन स्ट्राईक आहे. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळाला. लेग कटरचा वापर करतायत. व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची रन्स ही धावफलकामध्ये ऍड होईल. 43 धावा धावफलकावरती आपण पाहायला मिळतात. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री 11 बादशाह वॉरियर्स या टीमची आपल्याला पाहायला मिळतीये. आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतो. आणखीन एक अभ्यंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 अभ्यंतर चेंडू इथून पाहायला मिळतील. धाबा धावफलकावरती 44. 2 खराब चेंडू इथून मात्र डिलिव्हर्ड झालेत. नीतू माली सेकंड स्पेल मध्ये आलेत. पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये आपण पाहू शकता त्यांना. आणि पहिले 2 चेंडू जर इथून पाहायला गेले ना तर अगदी आपण पाहताय अवांतर फेकलेत. 44 धावा धावफलकावरती 5 षटकांची मॅच आहे. चांगला बॉल यावेळी चांगला बॉल अगदी आपण पाहतोय कमबॅक करत असताना 2 व्हाईट बॉल आले होते. त्यानंतर हा निर्धाव चेंडू अगदी समीर मालीच्या विरोधामध्ये हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि समीर माली देखील पाहायला गेल्यानंतर भन्नाट फॉर्म मध्ये हा देखील खेळाडू आणि तो ऑन स्ट्राईक आहे. त्याच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहतोय नीतू माली आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. इथे अगदी टॉपेज लागली आहे. हाबेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक आले. चेंडू खाली झेल कॅरी झालाय. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज नेक्स्ट मॅच RR फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात वसीम 11 नेरळ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि कॅप्टनच टॉस करण्यासाठी येईल हे लक्षात असू द्या. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, चौथा सामना कंप्लीट झाल्यानंतर 5व्या सामन्याच्या सुरुवातीलाच जे संघ विजयी होणार आहेत त्यांनी कुठेही जाऊ नका. त्या कर्णधारांना आमंत्रित करण्यात येईल आणि टॉप 5ला जे संघ गेलेत 5 संघ जातील त्यांची ड्रॉ मात्र होतील हे लक्षात असू द्या. 44 धावा 4 बाद 44 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतीये. ड्राईव्ह केल्या ऑन साईडला अगदी आपण पाहतोय अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एक धाब आली. एका धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहू शकता. 45 धाबा धावफलकावरती आता इथून पाहायला मिळतात. श्री 11 बादशाह वॉरियर्स या टीमच्या. कल्पेश जाधव बाद झालाय. अमोल चव्हाण बाद झाला आणि त्यानंतर अगदी संघाला सावरण्याची जबाबदारी आता इथून बंटी बागे आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय कबीर अख्तारी ऑन साईडला हाबेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आलेत. जय दुले नाही तर झेल कॅरी केलाय. आणखीन एक विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सातत्यानं विकेट येत आहेत आता श्री 11 बादशाह वॉरियर्स या टीमच्या. पंचेचाळीस धावा धावफलकावरती 5 विकेट इथून गमावल्यात.
आणि 45 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. काय वेगानं चालली होती ज्यावेळी कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता श्री 11 बादशाह वॉरियर्स ही टीम, परंतु त्यानंतर त्या वेगाला खऱ्या अर्थानं या गोलंदाजासाठी नितू मालीसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. विशुदादा बोराडे आणि त्यानंतर सचिन शेठ घरत इथे दरम्यान आणखीन एक विकेट आली आहे. नितू माली खऱ्या अर्थानं फलंदाजांना इथून सेट होऊच देत नाहीये. अगदी विकेट विकेट आणि विकेटच पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे नितू मालीची. पीपी साऊंड क्रीडांगणावरती सन्माननीय विशुदादा बोराडे आणि सचिन शेठ घरात उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. ध्रुव एंटरप्राइजेस कडावचे संघमालक सन्माननीय विशुदादा बोराडे. खरं तर ध्रुव एंटरप्राइजेस या नावाने हा संघ खेळतो आणि रिअल इस्टेट एजन्सीमध्ये ध्रुव एंटरप्राइजेस मागील 4-5 वर्षांपासून मात्र कर्जत तालुक्यात अग्रेसर आहे. सध्या तालुक्यात आपण विचार केला तर कर्जत तालुका हा फार्म हाऊससाठी आणि डेव्हलपमेंटसाठी ओळखला जातो, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि रिअल इस्टेट एजन्सीचा आपण विचार केला तर आपल्याकडे सर्वाधिक मोठं सर्वांचंच लक्ष लागलेल्या कर्जत तालुक्याकडे आणि या रिअल इस्टेट एजन्सीमधील भलं मोठं नाव अर्थातच ध्रुव एंटरप्राइजेस कडावचे मालक सन्माननीय विशुदादा बोराडे यांना विनंती, आपण इथे उपस्थित असाल तर आपण मंचावरती यावं. नितू माली या षटकामध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे, 2 अवांतर देखील आहेत, 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट त्यानं मिळवल्यात. खट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले 4थं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 45. अगदी शेवटच्या 9 बॉलमध्ये ना फक्त 5 धावा आल्यात आणि विकेट आल्यात त्या 4 आणि त्या 4 विकेट फार महत्त्वाच्या होत्या. कल्पेश जाधव बाद झाल्यानंतर अगदी संघ अडचणीमध्ये पाहायला मिळाला. तिथून मात्र धावा येणंच बंद झालं. अगदी धाबेचा आलेख जो उंचावला गेला होता तो धाबेचा आलेख अगदी आता थांबला गेला आहे. 45 धावा धावफलकावरती शेवटचं षटक असणार आहे पहिल्या सत्रातील. अगदी आपण पाहतो आणि गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज कुणाल बोराडे. हा चला, नाईटची स्पर्धा नाहीये. कल्पेश जरा सहकार्य करा. अभि देवघरे 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. राजेश भोईर यांचे सुपुत्र देखील मंचावरती आलेत. प्रशांत झांजे यांना देखील विनंती आहे की आपली क्रीडांगणाला दुसरी प्रदक्षिणा झाली असेल कंप्लीट तर आपण मंचावरती यावं, कारण सामना त्यांच्या संघाचा चालू असला की त्यांना स्थिर बसता येत नाही. हे होतं, बऱ्याच जणांचं असं होतं, कारण इन्व्हॉल्वमेंट असते प्रत्येकाची. त्यांना जिंकायचे त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत, परंतु सध्याच्या घडीला थोडा बॅकफुटला दिसतोय फलंदाजी करणारा श्री 11 बादशाह वॉरियर्स हा संघ. इथे ऑन साईडला टर्न केला, अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. तोपर्यंत एकच धाब इथून आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धाब आली आहे. सिंगल धाब्यानं धावफलक आपण पाहू शकता. 46 धावा या धावफलकावरती आहेत. प्रवीण लोभी आणि त्याच्या साथीनं कबीर आता इथून या दोन्ही फलंदाजांना खऱ्या अर्थानं संघाला सावरण्याचं काम करायचं आहे. एक चांगल्या टोटलपर्यंत घेऊन जावं लागेल. लॉप केलाय बॉलला, लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी. जय दुले थोडंसं फंबल झालं, तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या ठिकाणी. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 48 धावा धावफलकावरती. कुणाल बोराडेचं हे षटक, शेवटचं षटक अगदी डिसायडर षटक आहे. इथून धावसंख्याचं टार्गेट काय असणार आहे हे डिसाईड करणारं षटक आपण पाहता. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात कुणाल बोराडे आपण पाहता. ऑन स्ट्राईक प्रवीण लोभी. हलक्या त्याने कट केला, गॅपमध्ये केला, आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, आलाय चौकार.
बाहेर जाणारा बॉल होता, हलक्या हातानं कट केली, शॉट थर्डमॅनच्या बाजूनं बॉलला काढलं. थर्डमॅन मधून हा 4 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाबा धावफलकावरती 52 धाबा, 6 बाद 52 धाबा धावफलकावरती आहेत श्री 11 बादशाह वॉरियर्स या टीमच्या. दुर्बी 11 या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना येथे समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना शॉट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव पाहायला मिळते. एक धाव आली, एका धाब्यानं धावफलक तुम्ही पाहू शकता जाऊन पोहोचलाय ते 53 धाबा धावफलकावरती. प्रवीण लोभी संघाला सावरण्याचं काम करत आहेत, त्याच्या साथीनं आपण पाहताय कबीर त्यांना साथ देत आहेत. धावसंख्या आता पुढे न्यायची, एक चांगली टोटल खऱ्या अर्थाने इथून धावफलकावरती सेट करायची आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये हे दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थाने एक चांगली इनिंग इथून साकारण्याचा प्रयत्न करतात. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, बाडन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल बोराडे या खऱ्या अर्थानं शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल आतातून शिल्लक असेल पहिल्या सत्रातील. दुर्बी 11 टीम आपण पाहताय. फुलटॉस बॉल होता, एसटी रक्षकानं चुकी केली, बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये, परंतु पंच सांगतायत की इथे हाईट फॅक्टर चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलं. टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. गेले 6 दिवस आपण पाहताय कुणाल डायरे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा कव्हर केली जाते. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेला लीड करतायत कुणाल डायरे. फेअर डिलिव्हरी आहे, परंतु हा बाईकचा चौक आल्यात आणि या 4 धावा कदाचित महागात ठरणार की काय असं देखील चित्र आलंय. कारण की हा बॉल जर का इथून अडवला गेला असताना तर कोणतीही धाव पाहायला मिळाली नसती. टॉससाठी या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर योगेश ढोळे धावा झालेल्या आहेत त्या श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमच्या. टोटल 57 धावा, 57 झाल्यात. 58 करायचे ध्रुवे एंटरप्राइजेस कडाव या संघाला. एका बाजूने नरेंद्र गोमारे, सन्माननीय अमर शेठ मिसाळ, दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर विशुदादा बोराडे, सचिन शेठ घरात यांनी आणि आमचे आस्पाकजी हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने अनिकेत देवघरे देखील होते मंचावरती उपस्थित. सर्वांचं स्वागत आम्ही इथे करतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस RR नितीन झांजे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. अनिल माळी थोडे टेन्शनमध्ये दिसत आहेत कारण त्यांना अपेक्षित असलेल्या धावा झालेल्या नाही आहेत. 57 झाल्यात. मला असं वाटतं या देखील माफक ठरू शकतात कारण अमोल चव्हाण आहे, परंतु समोर विशुदादा बोराडे, निखिलजी राऊत साहेबांचा हा संघ आहे. ध्रुवे एंटरप्राइजेस कडाव. चला कॅप्टन या टॉससाठी RR फाउंडेशन आणि वसीम 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय टॉस करण्यासाठी. या RR फाउंडेशनचा कॅप्टन येथे उपस्थित झाला आहे. वसीम 11चा कॅप्टन नसीमभाई, आपला कोण कॅप्टन आहे तो त्वरित पाठवा. केतन भोईर यांना विनंती की आपण टॉससाठी या. उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांच्या लेखणीतून आम्ही नेहमी तमनाची स्पर्धा असली की ते गुणसंख्या लेखनासाठी देखील येतात. ही जोडी आहे खरं तर. मला असं वाटतं जोडीदार कुठे नक्की ठाऊक नाही. गुरव कुठे आहेत? गुरव पूजेसाठी गेलेत. गुरव साजिद आणि अमोल RR फाउंडेशन आणि वसीम 11
टॉस येथे होईल आता आणि टॉस जिंकलाय तो RR फाउंडेशनने आणि त्याने फिल्डिंग स्वीकारले. या आपण लगेचच जोडले जाऊया. जोडले जातील पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये करण काळन या सेकंड इनिंगमध्ये. अण्णा अण्णा मेन आहे. खेळपट्टी 57 झालेले आहेत, 58 पाहिजेत त्यांना. सुधीर पवार डेंजर फॉर्ममध्ये, तसाच फॉर्म चालू पुढे चालू ठेवा. तुम्हाला शुभेच्छा आल्यात राज बिअर शॉपीचे मालक बापू भोईर यांच्या वतीने आणि त्याचबरोबर आपला जड्डू स्टॅम्पचे अधिकृत विक्रेते आहेत ना आता सध्या आकाश मिरकुटे यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. बऱ्याच शुभेच्छा आहेत तुम्हाला. पवारची पॉवर तुम्ही दाखवले, असेच पुढे चालू ठेवा. कारण बरेच जणांची गणितं चालू असतात, कोण किती पुढे, कोण कोण काय काय करतोय आणि बाबूदुरी बाजूला असल्यानं की ही सगळी कॅल्क्युलेशन आपोआप समजतात. विजय पवार देखील चांगल्या टचमध्ये. मला असं वाटते की ISPL मध्ये यंदाच्या वर्षी साहिल खेळला, पुढच्या वर्षी विजय पवारने देखील खेळावं इच्छा आमची. आपल्या तालुक्यातील खेळायला पाहिजेत. विजय पवार हे नाव आलं फक्त, कोणत्याही खेळाडूने तयार व्हावं, ISPL मध्ये खेळावं, बस तालुक्याचं नाव मोठं करा. काय आनंद झाला पहा, फायनल मॅचमध्ये आपल्या तालुक्याचा खेळाडू खेळतोय, यापेक्षा आणखी काय असायला हवं. फक्त तालुक्यातील पुरस्कर्त्यांनी पुढे या. तो ISPL ला खेळतोय, आपल्याकडे तालुक्याला तरी खेळू द्या. चला मॅचला करतोय सुरुवात. जोडले जातील करण काळन. नमस्कार मंडळी, KPL 2025 अंतिम दिवस आहे आणि मॅच नंबर 3 कडे आपण वळतोय. श्री 11 बादशाह वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव. लक्ष 58 धावांचे आहे. आघाडीची जोडी मैदानात आत आली आहे. कल्पेश साळुंखे आणि अभि देवघरे. पहिला बॉल बॅकफुट पंच केला आणि बॉल बॅकवर्ड पॉइंटला, सीमा रेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल येणं थोडं बाकी, वेळ घेतला जातोय. बॉल कुठे लँड झालाय आणि पहिल्याच बॉलवरती कल्पेश साळुंखेचा बॅटमधून येत आहे 4 धावा चौकार. हा पेट खरं तर कल्पेश साळुंखेचा पेटन स्ट्रोक या विभागामध्ये, अर्थातच या स्वीपर कव्हर झोनमध्ये कल्पेशचे फटके आपण नेहमी पाहतो. पूल केला यावेळेला समोर मिड विकेटला फिल्डर. पहिल्या बाउन्स वरती चांगली फिल्डिंग. समीर माळी अपकमिंग यंग टॅलेंट आणि जबरदस्त आपल्याला फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. बडवलचे चांगले फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय समीरला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 6 ते 7 कॅचेस त्याने पकडलेले आहेत. 5 धावा धावफलकावरती. 58 ला चेस करत असताना ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव आणि दोन्ही कडावचे प्लेयर आहेत कल्पेश आणि त्याचबरोबर अभि. बैठकचा प्रयत्न होता मात्र इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. जे कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत, अध्यक्ष आदरणीय अभिषेकजी गायकर साहेब. संपूर्ण टीम आहे. राजेश दादा मोडक, दशरथदादा देशमुख, सुरेश दादा कोंडिलकर, अक्षयजी मात्रे, देवाजी भोईर, विकी पाटील, रियानजी शेख, महेशजी मोरगे, अक्षयजी मात्रे, अनिलजी माई. बॉल मागे चाललाय, फ्लाय स्लिपला टिपलाय झेल, येते विकेट. अभि देवघरे शून्यावरती बाद. टिपलाय झेल साहिल काळनने 5 ला पहिली विकेट. मॅच जेव्हा सुरू झाली होती पहिल्या डावामध्ये योगेशजी यांनी देखील फार चांगला उल्लेख केला की गोलंदाजी ध्रुवी 11 कडावकडे फार चांगले. आणि समीर सरने देखील उल्लेख केला की अभि देवघरे संपूर्ण सीझन पाहत असतो की कोणता खेळाडू चांगला खेळतोय, कोणता खेळाडू टचमध्ये, त्याला तो त्याच्या संघामध्ये घेतो, फार निरखून घेतो प्लेयर्सला. उपाध्यक्ष आहेत आणि नामवंत क्रिकेटर आहेत कर्जतचे. त्याची विकेट आली. समोर हॅमर केलाय, बॉल लॉंग ऑन कडे, लॉंग ऑफचा फिल्डर कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न होता कल्पेश जाधवचा, मात्र इथे कॅच ड्रॉप झाले आणि जीवनदान मिळते फलंदाज रोशनला.
बॉलिंग युनिटबद्दल आपण चर्चा करत होतो. गौतम गंभीर एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणालेलं आहे आणि लीग मॅचेसमध्ये खास करून तुमच्याकडे चांगलं बॉलिंग युनिट असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे चांगले बॅट्समन असतील तुम्ही एका दुसरी मॅच जिंकू शकता, पण तुमच्याकडे जर चांगलं बॉलिंग युनिट असेल तर तुम्ही स्पर्धा जिंकू शकता. इट इज व्हाईट बॉल. ऑप्शनचा फार बार अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय थोडासा नाराज आहे गोलंदाज, पण अंपायरचं स्पष्ट मत आहे इट इज वाईड. वाईडने धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना ती 7व्या आकड्यावरती. चला नो मोर आर्ग्युमेंट. अंपायरचा डिसिजन फायनल प्लीज. अंतिम दिवस आहे आज आणि 9 मॅचेसचं शेड्यूल आहे, त्यामुळे वारंवार तुम्हाला मी सूचना करत आहोत वेळेसंदर्भात. मोठ्या संख्येने कर्जतकर या मैदानावरती येत आहेत. आज अंतिम दिवस आहे. 8व्या पर्वाचा KPLचा विजेता कोण असेल हे पाहण्यासाठी, क्रिकेट या खेळाचा परमोच्च आनंद घेण्यासाठी त्या प्रत्येकाचं सहर्ष स्वागत. लॉफ्ट करायचा होता, अपील आहे आणि फलंदाज बाद. साळुंकेची विकेट येते. दुसरा मोहरा आकार ध्रुव 11 कडावचा. साऊंड अर्थातच आमचे ऑपरेटर देखील आहेत. प्रवीण बडेकर यांचे देखील आम्हाला साथ लाभले. त्यांचे ऑपरेटर आमच्या समवेत आहेत, साऊंड ऑपरेटर. फलंदाज मात्र बाद झालाय कल्पेश साळुंखे. महत्वाचा गडी मात्र बाद केलाय. खरं तर व्हाईट बॉल दिल्यानंतर करण अमोल देखील नाराज होता, परंतु तो पंचांना जाऊन देखील आता म्हटला असेल बरं झालं व्हाईट दिलं, कारण कल्पेश साळुंखेची विकेट आली. अशा गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये जबर धक्के दिलेत या टीमला. पाहूया धावांचा पाठला कसा होईल. परंतु आमचे प्रितेशजी बोंबे आणि अंकुशजी बोंबे साहेब यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत केले या स्पर्धेमध्ये. अजित जाधव साहेब स्वतः इथे उपस्थित आहेत. नितीनजी बडेकर आणि अजित जाधव साहेबांनी संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत आणि प्रितेश बोंबे अंकुश बोंबे यांनी जी बाईक आम्हाला पुरस्कृत केले, परंतु ही शिवसाई मोटर्सकडून आम्हाला देण्यात आलेली आहे बाईक. अगदी आपलं प्रवेशद्वार आहे महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी हे जे प्रवेशद्वार आहे कर्जत नगरीचं, कर्जत शहराचं, तिथेच बाजूला शिवसाई मोटर्स आहे. मला असं वाटतं आकाश गंगावणे बरोबर ना, आकाश गंगावणे आणि सोनावणे हे तिथे सगळे असतात आणि आपल्या जे मुलांचं स्वप्न असतं बाईक घेण्याचं ते अगदी स्वस्त दरात व्यवस्थितपणे मात्र त्या बाईक उपलब्ध करून देतात. शिवसाई मोटर्सचं देखील मनापासून स्वागत. सर्व स्पॉन्सर्सचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया ज्यांच्या सहकार्याने 8वं पर्व. ओहो स्वीप करायचा होता पण डाऊन द लेग. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहतोय पंकज मस्करला, मॅन फ्रॉम बडवल. बडवलचा आणखी एक खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय. कालचीच रजनी जवळपास 5 ते 6 वाजता घरी येऊन पुन्हा सकाळी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. बॉल मागे, फाईन लेग, थर्ड मॅन ऍक्शन मध्ये आलाय आणि या वेळेला फलंदाज होईल बाद. क्वाड बँडी विकेट. जडणघडण जेव्हा झाली, अर्थातच मैदान जेव्हा करण सर बनवण्यात आलं तेव्हा मला या संपूर्ण रोलरची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिली ते आमचे मिलिंदजी काळे आणि भूषणजी भोईर साहेब यांचे मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. सर्वांसाठी पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये, पाण्याच्या जारची व्यवस्था खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी सन्माननीय पिंटू शेठ भोईर उपसरपंच यांच्या वतीने सर्वांचे आभार. त्याचबरोबर टी शर्टसाठी आम्हाला संकेतजी बासे आणि प्रसादजी थोरवे यांचं सहकार्य लाभलं. सन्मान चिन्ह हर्षदजी मोरे, त्याचबरोबर अनुप साबणे यांचे मनापासून आभार आणि संघ मालकांचे मनापासून आभार. आणि आम्हाला स्पोर्ट्स सायकल ज्या दिल्यात नितेश ट्रेडर्सचे अगदी प्रवर्तक मंगेश शेठ पवाली, कडाव संघ खेळतोय, कडावचेच आहेत मंगेशजी पवाळी साहेब, त्यांचे मनापासून आभार. भरत पेरनेचे 2 स्टार, अर्थातच दामोतेचे 2 स्टार मी खेळताना पाहिले. मगाच्या मॅचमध्ये तो जो बॉलर होता तो नितीन आणि हा कल्पेश चांगल्या फॉर्ममध्ये ते खेळाडू. मॅच इंटरेस्टिंग आहे बिकॉज 58 चेस करत असताना धावा फलकावरती फक्त आपण पाहतोय त्या 8 धावा.
आणि टॉप ऑर्डर मधले विकेट पडले 3. कल्पेशची विकेट आली, अभिची विकेट आली आणि त्यानंतर बाद होत असताना आपण अनेका फलंदाजाला बघितलं. जय देखील बाद झालेले आहेत. जय मैदानाच्या आत आहेत. रोशनची विकेट आली होती. ओहो, कमी गतीने टाकला होता पण शॉर्ट ऑफ लेंथ होता, फार बाहेर निघाला बॉल. कट करायचा होता. आताही तुम्हाला फलंदाज दाखवतात ड्रिल करून. दो हंसों का जोडा म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुजित गुरव आणि केतन भोईर, आणि जोडी आता मंचावरती आले. संपूर्ण जबाबदारी आज त्यांच्यावरती असणारी या स्टेजची. टॉप एज आहे बॉल हवेत. फाईन लेगचा फिल्डरचा कॉल. ओहो, तिघही आले पण तिघही थांबले, पाहत राहिले, बॉलला पडू दिलं. जीवनदान फलंदाजाला. ओव्हरथ्रो झालाय. कॅच सर कॅच ड्रॉप केली आहे ओव्हरथ्रोच्या आणि 2 धावा. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला पण मिळतील सहजरित्या. टोटल या बॉलवरती आलेल्या आहेत त्या 4 धावा. क्या बात आहे. 4 धावा इथे धावून काढल्यात या रखरखत्या उन्हामध्ये. सोपं काम नाहीये आणि ध्रुवी एंटरप्राइजेस कडावलं या धावांची गरज आहे. माफी असावी, कल्पेश आणि अभि देवगरे बाद झाल्यानंतर या जोडीला नक्कीच मैदानात तग धरून राहावं लागेल आणि या धावांचा पाठलाग करायचा असेल तर ही महत्वाची जोडी आहे ध्रुवी एंटरप्राइजेस कडावच्या दृष्टिकोनातून. पार्टनरशिप जरूर बिल्ड करावी लागेल जय धुळे आणि तेजसला. जीवनदान मिळालं होतं जयला आणि त्यानंतर 4 धावा मागच्या बॉलवरती धावून पूर्ण करण्यात आले आहेत. उष्णता भरपूर आहे, जे चर्चा समीर सर देखील करत आहेत की लास्ट वीकमध्ये जवळपास 37 इतकं तापमान आपल्याला पाहायला मिळालंय. ओहो, दांडिकुल लेग स्टंपला हिट करणारा यॉर्कर आला. अनप्लेबल डिलिव्हरी, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पहा, दोन्ही पायांचा मधून बॉल गेलाय आणि थेट लेग स्टंप वरती आदळलाय. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन आपण गोलंदाजाचं बघितलं. ॲज अ बॉलर ती जिद्द असते, ती चिकाटी असते आणि विकेट नंतर ते ॲग्रेशन आपण बऱ्याच वेळेला पाहतो आणि ते असायला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही 100% तुमचं देऊ शकता मैदानाचा आत. चेक. खरं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूची उपलब्धता ज्याने करून दिलेली आहे ते चांदईचे सन्माननीय करणजी धस साहेब, आपले मनापासून आभार. ते सामना पाहत असतील सन्माननीय करण धस साहेब, तर त्यांनाही विनंती आहे की आपण KPL मध्ये या. आजची शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा, कारण KPLच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला चेंडू उपलब्ध करून दिलेत सन्माननीय करणजी धस साहेब चांदई, आपले मनापासून आभार. ते देखील रिअल इस्टेट एजन्सीतील आणखी एक मोठं नाव आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि आभारही. लॉफ्ट केला, मिस टाइम आहे. मिड ऑफला फिल्डर आहे, ट्रॅप आहे, झेलची संधी. ओहो, चांगला झेल लॉंग ऑफले टिपलाय. आपण पाहत होतो मिड ऑफ कडे, मागून आलाय कल्पेश, त्याने झेलही टिपलाय. सुदैवानं असं झालं की मिड ऑफचा फिल्डर पोहोचू शकला नाही. ती चांगली बाब आणि विकेट आली आहे. 14-5. आणि निखिल राऊत देखील थोडे नाराज आहेत. संघ मालक आहेत अभि देवघरे, कल्पेश लवकर बाद झाले आणि आता संपूर्णपणे दबाव दिसतोय तो ध्रुव एंटरप्राइजेस कडाव. परंतु दबावातच खरा खेळाडू ओळखला जातो. या दबावामध्ये चांगला खेळ करावा लागेल. लास्ट इयरची फायनल मॅच याच 2 संघादरम्यान होती आणि आता ते एकमेकांच्या विरोधात मात्र उभे टाकलेत. 4 मॅचेस कंप्लीट झाल्यानंतर ड्रॉ होणार आहे, लक्षात असू द्या. जे संघ टॉप 5 ला एक मॅच बाकी असेल त्या मॅचमध्ये आपण नक्कीच त्याच्या अगोदर मात्र जो ड्रॉ आहे 5 टीम होणार आहेत सुपर 5 साठी. कॅप्टन कुठेही जाऊ नका विजयी झाल्यानंतर, हे लक्षात असू द्या. तुम्ही उपस्थित नसाल तर तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल. पारितोषिक आले लक्षा ग्रुप कोल्हारे भडवल यांच्याकडून पंकजला या लास्ट विकेटसाठी 500 रुपयांचा. 19 बॉल 44 धावांची गरज आहे. ही 2 कॅप्टन मधली लढाई. अभि देवघरे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमोल चव्हाण. फुल लेंथ होता बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेग डिव्हिजन मध्ये जातोय. फिल्डर येईल, उचले कडाव. 18 बॉल 43 धावांची गरज. 18 चेंडू यासाठी पंकज मस्कर, बडवलचा खेळाडू. बडवल बी हा संघ मी अनेक ठिकाणी पाहिला, तो देखील मोठमोठ्या लॉट्स मध्ये.
संघ छोटे मोठे कधीच नसतात माझ्या दृष्टिकोनातून, परंतु जे काही चाललंय सध्याच्या घडीला ABCDEF ग्रुप असे जे काही फॉर्मॅट्स आहेत त्यानुसार मला असं वाटतं की बडवल A आणि B ग्रुपमध्ये मी सातत्यानं खेळताना पाहिला आणि सगळे यंगस्टर आहेत बडवल B मधले, म्हणजे त्यांचं नावच आहे मला असं वाटतंय बडवल B ते टाकतात आणि राकेश पण असतो, ते सगळे नेऱ्याला देखील ते खेळले स्पर्धेमध्ये. हे चांगली गोष्ट आहे, आपले खेळाडू बाहेर जातात खेळतात, हीच गोष्ट चांगली. आणि पंकज मस्करने चांगली कामगिरी मात्र केले. पाहूया आता 18 बॉल 43 सामना असं वाटतोय की झुकलाय श्रीलेवन बादशाह वॉरियर्सच्या दिशेने, परंतु जर का या ओव्हरमध्ये आक्रमण झालं अमोल चव्हाणच्या भरदात तर ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव देखील मुसंडी मारेल, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. नो डाऊट, पण धावा यायला पाहिजेत. अंडर प्रेशर दोन्ही फलंदाज मैदानाचा आत आहेत. 18 बॉल 43 ची गरज आहे. ABC पोल बद्दल आपण म्हणत होतो सर, आपण रायगडामध्ये प्रामुख्याने या गोष्टी पाहत आलेलो. तुम्ही कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट देखील फार जवळून बघितलेलं आहे, त्याकडे जाऊ आपण, ती चर्चा करू. पण सध्या या बॉलकडे स्विच हिट, चांगला फटका आलाय. शॉर्ट थर्डचा वरतून बॉल निघालाय, डीप थर्ड मॅनला आलाय चौकार. कडावचा खेळाडू आहे आणि हे आता कडवी झुंज देत असताना ध्रुवी एंटरप्राइजेस कडावसाठी 15ला 5 होते. थर्ड ओव्हरची सुरुवात, चौकार आलाय. ओहो, जागा दिली, लेग स्टंपचा थोडासा बाहेर निघाला, लाईन मिस केली आणि बॉल थेट ऑफ स्टिक वरती आलाय. चौकाराचं उत्तर, फलंदाज बाद. समीर सरांशी देखील चर्चा करू. समीर सर, आपण ए पोल, बी पोल, सी पोल हे वारंवार पाहत आलेलं, तर भिवंडीचं क्रिकेट असेल, रायगडाचं क्रिकेट असेल, पण कल्याण डोंबिवलीमध्ये सर्व स्पर्धांमध्ये एकत्रित लॉट्स उडवल्या जातात. तुमचं काय मत असेल ॲज अ कॉमेंटेटर आणि ॲज अ प्लेयर? खरं तर दोन्ही बाजूनं गोष्टी ऐकल्या पाहिजेत. एक वेळ अशी पण आहे, नक्कीच एकत्रित सगळेजण असावे. चर्चा आपण नक्कीच हे षटक समाप्त झाल्यानंतर करूयात. शॉर्ट ऑफ लेंथ आलाय, ऑन साइडला हुक करत असताना डीप मध्ये फिल्डर येतोय, पण त्याचा वाक्या बाहेर. विकेट येत आहेत, धावा यायला सुरुवात झाली आहे. षटकार. करत असताना षटकार मारला होता, तोच फलंदाज मात्र येथे उभारी देतो या षटकाराने ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव संघाला. तो समोर मारायचा त्यावेळेला, लेंथ बॉल होता, पडला बॉल हलका फिरत असताना आपण पाहतोय स्क्रॉप दी विकेट. कॉमेंट्री बॉक्स ॲक्शन रिप्लेमध्ये बघितल्यानंतर बरोबर कळतंय बॉल पडल्यानंतर कुठे वळतोय. 14 बॉल 33 मॅच एक्विशन. खेडेकरने आल्याबरोबर पहिला खणखणीत षटकार तर टोलवलाय. समोर खेळायचं होतं, टोला लागला, बॉल दिशा बदलली, डीप स्क्वेअर लेग, फिल्डर वेगाने डीप मधून बॉलवरती, चांगली फिल्डिंग. डबलचा कॉल आहे पण थांबावंच लागेल, कारण फिल्डरचा वेगाने बॉलला घेऊन थ्रो करण्यासाठी रेडी होता. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर 26, बॉल बाकी आहे 13 आणि 13 बॉल 32 मॅच आहे. मागचा जसा सामना क्लोज येत होता तशी मॅच येते, पण शेवट जे विकेट आणि डॉट बॉल आले, डिफेंड केलं होतं धावा लास्ट मॅचमध्ये. बघा तिथे काय घडतंय. ऑन साइडला पोल करण्यात आलेला आहे बॅकफुट वरती. पुन्हा डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये, स्ट्राईक त्याच्याचकडे असेल. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 6 विकेट 27 धावा, 12 बॉल 31 ची गरज ध्रुवी एंटरप्राइजेस कडावला. मत विचारलेलं मी सर्वांसमोर ते मांडतो. कदाचित मी चुकीचाही असेल, काही लोकांच्या दृष्टिकोनातून मी बरोबरी देखील असेल. समजा करणं असं जर का ठरवलं आपण, ते होतंय ते चांगलंच आहे, लॉट्स उडवले, परंतु कधी कधी असं होतं ना की काही संघ असे असतात की ते
फार 2 ते 3 स्पर्धा खेळतात. समजा एक साथ सर्वांच्या चिठ्ठ्या उडवल्या आणि ते 2 ते 3 संघाला कडाव आमच्याकडे चांगला चांगला खेळतो, चांदाई चांगली खेळते, हे मोठे संघ आहेत, त्यांच्या विरोधात जर का उमरोली चांगली खेळते, बरीच नावं आहेत, बडवळे अशी बरीच नावं आहेत, त्यांच्या विरोधात ते संघ जर का लागले 2 ते 3 स्पर्धेमध्ये का त्यांच्या इंट्रा बंद. हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे हा प्रश्नचिन्ह सोडवून नंतर एक साथ चिठ्ठ्या उडवल्या पाहिजेत. म्हणजे कॅलिबर मला असं वाटते की ग्रुपिझम करत असताना असोसिएशननी एकत्रित येऊन, कॅप्टननी एकत्रित येऊन, सर्वांनी एकत्रित येऊन ठरवलं पाहिजे परफॉर्मन्सनुसार की कोणत्या कॅटेगरीतले हे संघ आहेत. एकदा त्यांनी स्पर्धा मारायला सुरुवात केली, 2 ते 3 स्पर्धा जिंकल्या, राऊंड जिंकले, तर त्यांची कॅटेगरी वाढली पाहिजे, तरच हा फेरबदल होईल. अन्यथा मला असं वाटतं की ही गोष्ट कदाचित होणंही याने होणारही नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सोल्युशन झालं तर होऊ शकतं, परंतु त्याने सर्वांनी एकत्रित व्हायला हवं, तरच सोल्युशन होऊ शकतं. नक्कीच. आणि मी देखील तुमचा या आन्सरशी सॅटिस्फाईड आहे. मी आज बरेच समीर सरांना क्वेश्चन करणार आहे आणि खरं तर वन ऑफ दी फेवरेट कॉमेंटर आहेत माझे ते, बिकॉज स्ट्रेट फॉरवर्ड जे काही ऑन माईक लगेच बोलून मोकळे होतात. आणि आज अशी बरीचशी उत्तरं रसिकांना तुम्हाला मिळणार आहेत समीर सरांची कर्जत प्रीमियर लीगद्वारे. 12 बॉल 31ची मॅच आहे. वेळ जास्त चालला, प्लीज मॅनेजमेंट टीमकडून सूचना असतील तुम्हाला. फिल्डिंग करणारी टीम आणि त्यासोबत बॅटिंग करणारी टीम दोघांनाही या सूचना आहेत. 27ला 6 विकेट पडलेल्या आहेत. इंटरेस्टिंग मॅच आहे कारण खेडेकरचा बॅटमधून आलेला पहिला षटकार तो या मॅचमध्ये ठेवतोय ध्रुवी एंटरप्राइजेस कडावला. करण अगदी तुम्हाला सूचना आहे, तुमच्या मागे अनिल माळी आहेत, त्यांच्याकडे जो घड्याळ आहे टायमर सेट केलाय तो त्यांच्याकडेच द्या, कारण ते विचार देखील करणार नाही. त्यांच्या संघाने जरी वेळ घेतला तरी सुद्धा ते पॅनलाइज करतील त्यांना. नक्कीच. 12-31. फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पहिला बाउन्स वरती कव्हर करून तो थ्रो करेल. मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 धावा, 2च्या साहाय्याने धावसंख्या 29. 11 बॉल 29ची मॅच आहे. या ओव्हरमध्ये 30 नाही तर या ओव्हरमध्ये 15 ते 20चा विचार करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. क्लोज येत चालले. 29 धावा, 6 विकेट पडलेले आहेत. जे घडलंय ते ऑलरेडी घडलेलंच आहे. आता घडवायचं कसं आहे त्याकडे फोकस करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. शॉट ऑफ लेंथ, मागे बॉल, फाईन लेग मध्ये कदाचित झेल होता. 9 सेकंडला बॉल निघालाय, फलंदाजी पोहोचलाय. एक धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. एज होती, कॅच होती फाईन लेगला, मात्र ती कॅच ड्रॉप करण्यात आले. जीवनदान मिळालंय तेजसला. आणि आता मंगेश खेडेकर. 10 बॉल 28. खेडेकरचा बॅटमधून पहिला षटकार आला होता. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला. एक बाउन्सरचा कोठा संपलाय. ओहो, वेगवान पडला, बरोबर बाउन्स नव्हता या बॉल मध्ये, खाली राहिला आणि थेट निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट पिक करता आला नाही फलंदाजाला. चांगली बॉलिंग. आता प्रत्येक डॉट बॉल टोचणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. 9 बॉल 28. सन्माननीय संजय दादा कोळंबे यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं. हाफ ट्रॅकर बॉल, लॉंग ऑनला फटका केसलाय, प्रयत्न झाले परंतु हाताला चटका देत बॉल सीमारेषा पार मात्र जातोय. षटकार आलाय ध्रुव एंटरप्राइजेस कडाव टीमसाठी. सन्माननीय संजयजी कोळंबे साहेब यांचं इथे आगमन. 4थं पर्व जे KPLचं होतं त्यांच्या संघाने जिंकलं. CSK चांदई सुपर किंग्स मात्र विजयी ठरले होते, चॅम्पियन. त्याचे पुरस्कर्ते आणि गणेशजी कोळंबे यांचं देखील इथे आगमन झाले. मुंबई विद्यापीठ एक्झाम सेलशी संपर्क साधायचा असेल तर गणेश कोळंबे यांच्याशी नक्की संपर्क साधा. सहर्ष स्वागत संजयजी कोळंबे. इथे षटकार आलाय, मॅच मध्ये आणले मंगेशने. 8 बॉल 22ची गरज आहे. खेडेकरने दुसरा खणखणीत मारलाय. इथे बॅकफुट वरती गेला. डावा पाय जो त्यांचा स्क्वेअर निघालाय. पुन्हा जो लास्ट टू लास्ट बॉल होता तो डॉट बॉल आपण बघितला होता. त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि आताही तेच घडलंय. वेगाने टाकलाय, जो खाली राहिला बाउन्स नव्हता, त्यामुळे पुन्हा डॉट. 7 बॉल 22. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन कडे बॉल चाललाय पण कदाचित स्ट्राईक ठेवतील खेडेकर स्वतःकडे. षटक संपन्न होत असताना आपण पाहतोय 6 विकेट पडले, 37 धावा. 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. श्री 11 बादशाह वॉरियर्स अगेन्स्ट ध्रुव एंटरप्राइजेस. पहिल्या मॅच मध्ये देखील 6 चेंडू 22ची गरज होती. अक्षय गायकवाडने मात्र कपिल झोमटेच्या विरोधात जोरदार आक्रमण केलं आणि तो सामना
2 चेंडू 7 वरती आला होता. तिथे नशिबाची देखील साथ मिळाली झांजे ब्रदर्स टीमला, कारण पहिल्याच बॉलवरती जो फटका मारला होता तो तारेला बॉल लागला. कदाचित तो फटका षटकाराचा, परंतु शेवटी जर तरला इथे महत्व दिलं जात नाही. विजय झाला झांजे ब्रदर्सचा संघ. आता 6 बॉल 21 करायचे. तेजस मैदानात आहे. चांदईचा खेळाडू आहे. जयशंकर चांदईमध्ये नेहमी खेळतो, तोही आक्रमक आहे. मंगेश खेडेकर देखील आक्रमक आहे. 6 बॉलमध्ये 21 करायचे. संजयजी कोळंबे साहेबांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. खरं तर प्रत्येकाच्या नजरा आहेत, कारण जसा गुढीपाडवा जवळ येतो, नवीन वर्षाची आम्ही वाट पाहत असतो, तसे सगळे कर्जत तालुक्यातील संघ वाट पाहत असतात कर्जतच्या ग्रामीण क्रिकेटच्या वर्ल्ड कपची. तिथे खेळण्याची मजा काही औरच आहे. आणि बरेच 1-2 वर्ष झाली ही स्पर्धा देखील झालेली नाही आहे काही कारणास्तव. कदाचित यंदाच्या वर्षी निर्णय होईल आणि ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप, कर्जत ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप, चांदईची स्पर्धा गुढीपाडव्याची मात्र नक्कीच पाहायला मिळेल. 6 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 21 धावांची. चांदईच्या गोड आठवणी माझ्याकडे देखील आहे. 2018ला आय थिंक फर्स्ट टाइम जेव्हा माझ्या कारकिर्दीची सुरुवात होती, समालोचन कारकिर्दीची, आणि कर्जतमध्ये प्रथमताच मी चांदईच्या स्पर्धेमध्ये आलो होतो. सो आता वळूया त्या मॅचकडे. कर्जत प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. तुम्हा पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. 6 बॉल 21 बनवायचं आहे. ध्रुव एंटरप्राइजेस कडावला. बॅकफुटला कट केलाय. पॉइंटचा वरतून बॉल निघालाय, नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर खेडेकरचा बॅटमधून आलेला चौकार. 21 रन बदलत आहे. 5 बॉल 17ची गरज. फार चांगला फटका पाहायला मिळाला. ऑफसमचा बाहेरचा बाउन्सर आला आणि त्याला ऑन द टॉस कट करत असताना चौकार वसूल केला. एक्झॅक्टली करण काळन. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचे. अमोल प्रतिस्पर्धी संघाचा विकेट किपर आहे. अमोल आणि मंगेश खेडेकर चांगले मित्र आहेत, परंतु कानमंत्र दिला असेल की फटका षटकार गेला असता. काय कानमंत्र दिला असेल की मात्र चर्चा झाली असेल अमोल चव्हाण आणि मंगेश खेडेकर मध्ये. नाही, बऱ्याच वेळेला काय घडतं की चांगल्या रिदम मध्ये असलेल्या फलंदाजाला विकेट किपर स्लेज करत असतात. कदाचित मैत्रीमध्ये देखील आता झोलझाल असू शकतो. या मॅच मध्ये त्यांना जिंकायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये मैत्री नाही सर, क्रिकेटचा खेळ आहे. 5 बॉल 17. समोर खेळलाय ऑन ड्राइव्ह वाईडिश लॉंग कडे बॉल. समीर माळी फिल्डिंग चांगली आहे. संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक. काय थ्रो आलाय आणि आता स्ट्राईक नसेल खेडेकरकडे. 4 बॉल 16ची गरज. 42 वरती धाव फलक पोहोचलाय. स्ट्रायकिंग एंडला आता आलाय मॅन फ्रॉम चांदई तेजस कोळंबे. तेजसकडे देखील ती क्षमता आहे, पण मोठे फटके आताच यायला पाहिजेत. समोर खेळलाय लॉंग ऑन लॉंग ऑफ. दोघांच्या मधून बॉल निघालाय. साइड स्क्रीन वरती धडक मारत असताना आलेल्या 4 धावा 21 रन बदलतायत. 12ची गरज आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. त्यानंतर अनेक चर्चा झाल्या. हे प्लेअर नाही, ते प्लेअर नाही, यांनी फॉर्म भरले नाही, मग KPL चांगली होईल का, असं नाही. मला असं वाटते तालुक्याच्या पुढे कुणी वटवट करू नये. जिथे तालुका, जिथे खेळाडू, तालुक्याचे खेळाडू, ती स्पर्धा सक्सेसफुलच होणार. कोण नाही, यापेक्षा जे आहेत त्यांनी स्पर्धा सक्सेसफुल होईल. आणि पहा, प्रत्येक सामना इथे नेल बायटिंग होतोय. ही खरी ओळख आहे. ही खरी आमची कर्जतची अस्मिता आहे. कर्जत क्रिकेटची अस्मिता कर्जत प्रीमियर लीग. 3-12. ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉल गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर डीप मधून स्क्वेअर लेगचा वेगाने बॉल वरती. 2 धावा. 2 धावा सहजरित्या मिळणार आहे. तेजस ट्रॅकिंग एंडला पुन्हा असेल. 2 ने मॅच ऑनच आहे, कारण 2 बॉल आणि आता 10 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करणारा ध्रुव एंटरप्राइजेस कडावला. श्री 11 बादशाह वॉरियर्स डिफेंडिंग चॅम्पियन आहेत आणि रनर अप ध्रुव एंटरप्राइजेस कडाव. म्हणजे लास्ट इयरची फायनल सुरू आहे. 2 बॉल 10ची गरज आहे. पाहूयात तो रिवेंज घेतला जाईल का ध्रुव 11 कडाव कडून, की पुन्हा डिफेंडिंग चॅम्पियन आगे कुछ करतील. 2 बॉल 10 धावा. ओहो, यावेळेला बॉल विकेट किपर कडे. धाव मिळणार नाही आणि जवळपास या मॅच मध्ये श्री 11 बादशाह वॉरियर्स. 1 बॉल 10 धावांची गरज. रनआउट.
सर तुम्ही फार चांगला उल्लेख केला होता. जेव्हा मी वेळेसंदर्भात खेळाडूंना वॉर्न केलं होतं तेव्हा मला अनिल दादांनीच वॉर्न केलं. त्यांची टीम फिल्डिंग करते पण त्यांनीच सांगितलं की वेळेसाठी तुम्ही वॉर्न करा. आणि आता जेव्हा मॅच त्यांच्याकडे आले सेलिब्रेशनला त्यांची सुरुवात झाली. जे कमिटी मेंबर्स देखील आहेत कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे 1 बॉल 10ची मॅच आहे आणि हा सामना जिंकला अर्थातच 9 धावांच्या फरकाने श्री 11 बादशाह वॉरियर्सने डिफेंडिंग चॅम्पियन सुपर 5 साठी क्वालिफाय होतात. हार्दिक हार्दिक अभिनंदन. डिफेंडिंग चॅम्पियन आणि रनरअप लास्ट इयरची फायनल मॅच होती या दोन संघादरम्यान. लास्ट इयरला फायनल देखील हरवलं होतं आणि यंदाच्या वर्षी या सुपर 10च्या लढतीमध्ये देखील पराभवाचा धक्का सोसावा लागतोय ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव या संघाला. लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे देखील वळूयात. मॅच समरी स्क्रीन वरती पाहायला मिळते श्री 11 बादशाह वॉरियर्स वन बाय 9 रन्स. धावा डिफेंड केल्या एक त्यांनी. मिनिट करण महत्वाचं आहे. RR फाउंडेशन टीमचा इम्पॅक्ट प्लेअर आहे. बॉलिंग करेल मनीष